अरे निकिता यार, माझ्या गावात एक फंक्शन आहे, तर मी रेल्वेची तिकीट काढली होती 20 मार्चसाठी. पण आता फंक्शन काही पोस्टपोन झाला आहे, तर मला नवीन तिकीट पाहिजे 25 मार्चसाठी. तर हा तिकीट कॅन्सल करून नवीन तिकीट पाहिजे, तर कॅन्सलेशन चार्ज तर लागणार. तर काही उपाय, काही रास्ता आहे का कॅन्सलेशन चार्जला टाळण्यासाठी? अरे तुला इंडियन रेल्वेचे नवीन रूल्स माहीत नाही वाटतं. आता 1 जानेवारीपासून जर तुझी जर्नी पोस्टपॉन्ड होत असेल तर तुला जुनं तिकीट कॅन्सल करायची गरज नाही. तुझ्या ॲपवरून तिकीट बुक केलं आहे ना, तू तिथूनच फ्री रिस्केड्यूल करू शकतोय. जर तुझं तिकीट 20 मार्चचं असेल तर तुला तिथे रिस्केड्यूलचं ऑप्शन दिसेल, तर तू ते रिस्केड्यूल करून त्यावरती क्लिक करून ते 25 मार्चवरती रिस्केड्यूल करू शकतोय. आणि याचे 2 कंडिशन आहे. पहिली कंडिशन अशी आहे की त्या ट्रेनमध्ये 25 मार्चचं तिकीट अवेलेबल असायला पाहिजे, तरच ते रिस्केड्यूल होऊ शकतं. आणि दुसरी कंडिशन अशी आहे की तुझी ओरिजिनल तिकीट कन्फर्म असायला पाहिजे. जर ती वेटिंग लिस्टमध्ये किंवा RACमध्ये असेल तर तुझं रिस्केड्यूल ऑप्शन तुला दिसणार नाही. म्हणून आता लक्षात ठेव की 1 जानेवारीपासून तिकीट कॅन्सल करण्याऐवजी तू ती रिस्केड्यूल करू शकतोय. यार हा तर खूप चांगलं आहे. बरं झालं तू मला सांगितलं, आताच करतो. बॉसवाला, बी द बॉस.